अधिक मासात आईची ओटी भरण्याच्या प्रथेमागे अतिशय सुंदर भाव दडलेला आहे. हा महिना भगवान पुरुषोत्तम यांना समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेले दान, सेवा आणि सत्कर्म विशेष फलदायी मानले जाते. आई ही आपली पहिली गुरु मानले जाते. ती आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करते, त्याग करते आणि प्रेम देते. त्यामुळे अधिक मासात तिची ओटी भरून कृतज्ञता व्यक्त केली जाते. ओटीत नारळ, फळे, साडी, धान्य, हळद, कुंकू, दक्षिणा अशा मंगल वस्तू ठेवतात. या वस्तू समृद्धी, सौभाग्य आणि मंगलतेचे प्रतीक मानल्या जातात. असे मानले जाते की ज्या घरात आई वडिलांचा सन्मान होतो त्या घरावर देवाची कृपा सदैव राहते. म्हणूनच या दिवशी आईच्या पायांना नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेतले जातात. तसेच ज्या आईने आपल्याला जन्म दिला, प्रेमाने वाढवले आणि संस्कार दिले तिच्याविषयी आदर व्यक्त केला जातो. म्हणूनच देवाची पूजा जितकी महत्वाची आहे तितकीच आपल्या आई वडिलांची सेवा आणि त्यांचा सन्मानही महत्वाचा आहे. अधिक मासात आईची ओटी भरून तिचे आशीर्वाद घेणे म्हणजे देवाचेच आशीर्वाद प्राप्त करणे होय.